सर्वांना गुड मॉर्निंग। तर आता सुमित जात आहे स्कूलमध्ये, तर त्याच्यासाठीच आता टिफिन बनवून घेतलेला आहे आणि आज त्याच्या टिफिनमध्ये बनवलेले आहे पॅनकेक। तर तो गेलेला आहे आता स्कूलमध्ये आणि मग माझं आवरायला बसली मी आणि सगळीकडे बघा अस्तव्यस्त पडलेला आहे। तरी सुद्धा एकदा थोडं पोर्चमध्ये येऊन झाडांकडे बघितलं की मन थोडं प्रसन्न वाटतं आणि वेगळीच एक एनर्जी येते। त्यानंतर मग सगळं आवरून घेतलं आणि दुपारच्या जेवणात आज ती तुरीच्या दाण्याची उसळ आणि पनीरची भाजी होती। तर मस्त आम्ही एन्जॉय केले आणि त्याचबरोबर मी डाळीचे वडी सुद्धा भाजी बनवले होते आणि ते सुद्धा मस्त एन्जॉय केले। आणि आता पावसाळा असल्यामुळे कसं या सगळ्या चटपट गोष्टींची खूप आठवण येते आणि खावं वाटतात। त्यानंतर मग 2 दिवस झाले मी हे डीमार्टमधून सामान आणलं, पण माझं काही लावणं होतच नव्हतं। तर फायनली आता थोडा वेळ होता आणि जेवण वगैरे सगळं आटोपलं होतं, म्हणून मग चला म्हटलं आता मी हे व्यवस्थित लावून घेते। तर ही बॉटल आणली मी, तर 200 काहीतरी आहे त्याची किंमत। तर खूप छान आहे, आवडली मला। तर चला म्हटलं आपण वापरून बघावी कशी आहे तर। आणि माझं नेहमीचं मॉइश्चरायझर निव्हियाचं वापरते मी। तर ते आणि काही सामान बरंच होतं जे मी यावेळेनं विसरून गेलेली होती, कारण मी लिस्ट बनवली होती आणि मी लिस्ट घरीच विसरली होती, म्हणून मग माझं 1-2 सामान असं राहून गेलेलं होतं। तर तेच आता मी चेक करत होती आणि मग वेगळी एक लिस्ट तयार केली की बाबा आता आपल्याला हे आणायचं आहे, कारण मग महिनाभर कसं सामान नसलं की मग सकाळी जे वस्तू महत्त्वाची असते ती स्कूलच्या टायमाला लागतेच, म्हणून मग ते अवेलेबल पाहिजेच घरी, म्हणून मग मी तेच बघत होती आता। तर बाकी सगळं तर ठीकच आणलं होतं सामान। आणि ही बघा आता साहेबांनी वेगळीच कोणती तरी एक साबण आणलेली होती आणि त्यांना सवय आहे नेहमी वेगळं काहीतरी ट्राय करायची। तर वेगळं काहीतरी ट्राय करतात ते आणि मी तेच बघत होती की नेमकी कशाची साबण आहे ही। तर ही आहे डांबर गोळी। तर आजकाल कसं पावसाळ्याच्या वातावरणामुळे सगळ्या जागी कसं कुंमट वास मारतो, म्हणजे जसं कपड्याच्या ठिकाणी आणि असंच जिथे आपण वापरत नाही रोजच्या ठिकाणी तिथे सुद्धा असा कुंमट वास येतो। तर त्याच्यासाठीच मी आता हे मोठं पॅक आणलेलं आहे आणि तेच आता मी यूज करणार आहे। आणि घासण्या वगैरे तर महिन्याच्या खूप जास्तच असतात, कारण काकूला सुद्धा वेगळी लागते आणि मला सुद्धा वेगळी लागते, म्हणून मग मी हे जास्तच घेऊन येत असते। आणि बिस्किट वगैरे सकाळी कधी मुलं खातात, एखाद्या वेळेस इच्छा झाली तर मग बिस्किट वगैरे आणि बाकीचं सगळं आणलेलं होतं, पण महत्त्वाचं काहीतरी 2-3 सामान राहून गेले, तर त्याचीच लिस्ट बनवली मग मी। आणि त्यानंतर सामान लावायचं म्हटलं की मग त्या बरण्या वगैरे मी दर महिन्यात घासून घेत असते पहिले। तर 2 दिवसाआधी माझे ते बरण्या वगैरे डबे वगैरे घासायचे राहून गेलेले होते। तर चला म्हटलं आधी ते घासून घेते आणि बाहेर मस्त ते सुकवत ठेवलेलं होतं। आणि त्यानंतर मग मी हे भरणं सामान म्हटलं व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेते म्हटलं। तर बरण्या वगैरे छान सुकल्या होत्या आणि त्यानंतर मग मी त्याला छान पुसून घेतलं, व्यवस्थित पुसून घेतलं आणि बाकीचं सामान तर ठीकठाकच होतं। तर कसं लिस्ट बनवली होती, पण दर महिन्याला बनवते, पण तिथे नेमकी मी जे पर्स सोबत घ्यायची होती ती पर्स घरी ठेवली आणि दुसरीच पर्स आज घेऊन गेली, तर ती लिस्ट माझी त्याच पर्समध्ये राहून गेलेली होती। तर आपल्याकडे राहतातच 1-2 पर्स, तर मग मी जे हातात आली ते घेऊन जात असते। त्यानंतर मग सामान व्यवस्थित चेक झालं की मग आपल्याला पण थोडं बरं वाटतं की चला बाबा आता महिनाभर टेन्शन नाही। आणि संतूर साबणचा बॉक्स वगैरे सगळं आणलं होतं आणि आम्ही संतूर साबणच वापरतो, पण यांनीच यांच्या मनात काय आलं यावेळेनं ते 2-3 साबणा काहीतरी वेगळ्या आणल्या होत्या। तर आता आयुर्वेदिकच वस्तू आम्ही जास्त वापरायला लागलो। तर बघा आता विठोबा पेस्ट हा सुद्धा आयुर्वेदिकच घेऊन आलेलो आहे आणि आयुर्वेदिक वस्तूवर आमचा जास्त विश्वास बसायला लागला आता, तर त्याच आम्ही ट्राय करत असतो। त्यानंतर मग मी ज्वारी वगैरे आणली होती, बाजरी आणलेली होती। तर चला म्हटलं आता ते आधी दळण चक्कीवरती पाठवून देते मुलाकडून आणि संध्याकाळी मग छान अशा भाकरीच बनवायच्या होत्या मला, तर मग आता तेच कट करून घेतलेलं आहे। आणि जवळच आहे गिरणी, तर मग मुलं लवकर जाऊन घेऊन येतात आणि कधी मग मीच जाते। त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये कचरा वगैरे काहीच नव्हतं, क्लीनच होतं ते। तर थोडं आपण चेक करूनच घेतो की काही असेल का म्हणून, तर त्याच्यामध्ये काहीच नव्हतं। तर मग ते बघून घेतलं व्यवस्थित आणि त्यानंतर मग बाकीचं सामानसुद्धा व्यवस्थित लावायचं होतं। तर हे सगळ्यात महत्त्वाचंच काम राहतं आणि घरात मग 2 दिवसापासून
अस्तव्यस्तही पसारा पसारा पडल्यासारखा दिसत होतं. सामान मला पाहत होतं, मी त्यांना पाहत होती. आणि मग फायनली घेतलंच आता लावायला. आणि छान असं डबे वगैरे पुसून घेतले आणि त्याच्यामध्ये आता व्यवस्थित असे सामान मी भरून घेतलेलं आहे. भरणं चालूच होतं माझं. आणि भरल्यानंतर मग व्यवस्थित लावलं की मग आपल्याला पण तेवढा त्रास जात नाही. आणि वेळेवर कोणतं सामान घ्यायचं आहे, काय करायचं आहे ते सुद्धा लक्षात राहतं. त्यानंतर मग मी ही रॅकमध्ये आज मी रॅक वगैरे पण क्लीन करून घेतलेली होती. डबे वगैरे भरण्या तर घासल्याच होत्या, पण रॅक वगैरे पण क्लीन करून घेतलेली होती. आणि मग व्यवस्थित ते सगळं सेट करून दिलं. आणि अगदी समोरच ठेवते, कारण मग पटकन दिसतं आणि मग सकाळी सकाळी कशी गडबड होत नाही. आणि आपले हे जे कडधान्य असतात ते मग वरच पाहिजे असतात, कारण मग ते कधी कधी असं न दिसणाऱ्या ठिकाणी ठेवलं की मग ते भिजत घालायची आठवणच राहत नाही. बघा मग आता असं व्यवस्थित सगळं लावून ठेवलेलं आहे आणि दिसायला पण छान दिसत आहे. आणि भरण्या घासलेल्या होत्या तर मग छानच दिसत होत्या. तर असा होता आजचा ब्लॉग.